नमस्कार, मैं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। पुलिस थाना हिंगन घाट ने 6 जुलाई को चोरी की शिकायत दर्ज की थी। फिरियादी का नाम सुभाष विनायक नागरे है, जो सराफा दुकान में व्यापारी है। जब वह साइकिल से हिंगन घाट की ओर अकेले जा रहे थे तो लगभग 11 बजे वना नदी के पुल पर मोटरसाइकिल पर सवार 3 अज्ञात लोगों ने उन्हें रोका और चाकू से हमला कर दिया। उन्होंने सुभाष नागरे को सोने चांदी के गहने और नकदी लूटकर घायल किया। 71,000 रुपए, साथ ही खाते की डायरिया, दुकान की चाबियां और बाकी चीजें मिला के कुल 13,42,960 रुपए लूटे गए। फिरियादी की स्थानीय अपराध वर्धा ने जांच करते हुए 24 घंटे के भीतर 5 आरोपियों को गिरफ्तार किया है। एक घटना घडली होती हिंगणघाट पोलीस स्टेशनची हद्दीत 6/7/2024 रोजी वडनेरच्या एक सोन्याचा व्यापार करणारी सुभाष नागरे 43 वर्षाची बाई होती। ते आपली दुकान बंद करून वडनेरवरून हिंगणघाटला येत होता। तर वना नदीचे पुलाचे पूर्वी काही लोकांनी याच्यासोबत मारपीट केली, मांडीवर चाकू मारला आणि सोबतच त्याचे जे सोना होता, त्याच्यासोबत गोल्ड होता, सुमारे 250 ग्राम त्याच्याकडे सोनं होतं। ते सोनं घेऊन गेले। जसेच आम्हाला माहीत आली, आम्ही स्पॉटला व्हिजिट केली। LCB PI आणि LCBची पूर्ण टीम, सगळी टीम 40 ते 45 लोकांची टीम, 4 टीम तयार केले। 4 टीम तयार करून तिथले जे लोकल टीम आहे, म्हणजे SGPO हिंगणघाट, पोलीस स्टेशन नेर, गिरड, पोलीस स्टेशन हिंगणघाट आणि समुद्रपूर याची सगळी टीम आम्ही लावले। त्या दिवशी कोम्बिंग ऑपरेशन होता। कोम्बिंग ऑपरेशनमुळे सगळी टीम रोडवर होती। त्या सगळी टीमांनी मिळून कारवाई केली आणि 24 तासात जे आरोपी होता त्या आरोपी निष्पन्न केले। आरोपीचे नाव आहे सुरेश राजू इटनकर, दूसरा आहे कुणाल दशरथ दुर्गे, तीसरा आहे आनंद सिंग पंजाब सिंग टाक, चौथा आरोपीचं नाव आहे दिलेर सिंग हड्डी आणि रणवीर सिंग। असे 5 लोकांनी हा पूर्ण कट तयार केला होता। यांनी प्लॅनिंग केली होती ते किती वाजता निघते, ते वडनेरची दुकानवरून त्यांनी प्रॉपर रेकी केली होती, ते किती वाजता निघते, किती वाजता वना नदीवर येतात। तर 2 लोकांनी टिप दिली की या वेळेस ते निघत आहे बॅग घेऊन, आणि 3 लोक वना नदीचे आधी ते उभे होते, त्यांचे हातात शस्त्र होता। अशा प्रकारे यांनी गुन्हा केला। आमच्या लोकांनी प्रॉपर 40 ते 50 लोकांनी प्रॉपर याच्यामध्ये मेहनत घेतली। रात्रभर, म्हणजे 6 तारीखला रात्रभर पाऊस येत होता, तरीसुद्धा पूर्ण रात्री आमची टीम याच्यामध्ये कामात लागली आणि सकाळपर्यंत ते गुन्हा उघड आणला होता। आणि काल पूर्ण मुद्देमाल सुमारास 15,32,000चा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे आणि 505 आरोपी अटक केलेले। एकदम सुनारचा व्यापार, सोनेचा काम करणारा व्यापारी सुनार वडनेरवरून हिंगणघाटला प्रवास करत होता दररोज। हे काही दिवसपासून यांना बघत होते, प्लॅनिंग करत होते। तर जे मेन माणूस आहे याच्यामध्ये त्याचं नाव आहे सिंग गोलू, यांनी पूर्ण प्लॅनिंग केली। याचे 2 नातेवाईक आहेत, यांचं नाव आहे दिलेर सिंग हड्डी आणि रणवीर सिंग। या तिघांनी मेनिंग केली आणि वडनेरचे राहणारे जे 2 लोक आहे, सुरेश इटनकर आणि कुणाल दशरथ, यांनी या तिघांना टिप दिले आणि पैसे यांनी एक काय म्हणतात, एक झाडाखाली खड्डा खोदून ते सगळा माल ठेवलेला होता। आमच्या लोकांनी तिथे जाऊन गड्ढा ओपन केला, ओपन करून हे सगळा माल जप्त केला। 2 लोकांचा रेकॉर्ड मिळालेला आहे। याची पूर्वी यांनी या प्रकारचा गुन्हा केलेला आहे। आणखी रेकॉर्ड आम्ही बघत आहे। त्यापैकी एकाचं अंगावर कर्ज होतं, कर्जबाजारी होता, त्यामधून याबद्दल काही माहिती नाही आहे मला। पुढील तपासमध्ये काही बघू, परंतु हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। 2 ज्यांनी प्लॅनिंग केली ते अट्टल गुन्हेगार आहेत।